विदर्भाची एक खास ओळख म्हणजे विदर्भातला काळा मसाला आणि हा मसाला इतर मसाल्यांपासून छानपैकी एक असा वेगळा आहे आणि नॉनव्हेजसाठी वापरला जाणारा अतिशय उत्कृष्ट असा मसाला आहे. भरपूर प्रकारचे मसाले याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत आणि चला बघू याची रेसिपी मी शेअर करते. तर याच्यामध्ये आपण घेतले चक्रफूल, तिरफल, नागकेसर, तेजपत्ता, धणे, लवंग, काळी मिरी, वेलची, जायफळ, बडीशोप, जिरा, कसुरी मेथी, सुकं खोबरं घेतलं आहे आपण, याच्यात मोहरी घेतली, दगडफूल घेतले, शहाजिरं घेतलं आहे, खुरचडीचे जे तीळ असतात ना ते पण आपण याच्यामध्ये घेतलेले आहे, खसखस घेतली आहे, सुंठ घेतलं आहे आणि बायपत्री जायपत्री घेतली आहे, बडी इलायची घेतलेली आहे. तर थोड्याशा तेलावरती ना आपल्याला हे सगळे मसाले असे भाजून घ्यायचे असतात. आता याचं नावच आहे काळा मसाला, तर हे जे मसाले आहेत ते कमी गॅसवरती उत्कृष्टरित्या असे छान खमंग जरा त्याला असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजले जातात. पण ज्याला ऑटोमॅटिकली एक काळा रंग प्राप्त होतो आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये केलं जाणारं काळं मसाला चिकन आहे, काळं मसाला मटण आहे आणि इतर ज्या ग्रेव्हीवाल्या भाज्या असतात ना त्या खूप छान होतात. खोबरं, सुकं खोबरं वगैरे घेताना आहे ना खमंग भाजून घ्यायचं आहे आणि छान गोल्डन रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे म्हणजे मसाला खराब होत नाही. तीळ, खसखस आणि खुरचणीचे जे तीळ आहेत ना, हे सगळे असे थोडे बाकीच्या मसाल्यांमध्ये हे पदार्थ यूज केले जात नाहीत, जे काळा मसाल्यामध्ये यूज केले जातात. ह्याच्यामुळे ग्रेव्ही आहे ना, एक उत्कृष्ट प्रकारची ग्रेव्ही तयार होते आपल्याकडे आणि ह्या मसाल्याची ना पूर्ण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर अगदी डिटेलमध्ये स्टेप्स सांगून की मसाला आपला कसा खराब होणार नाही, आपण कसं स्टोअर करायचं आहे त्याला, त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, सगळे मसाले भाजून घेतले. मग गॅस बंद करून पॅनमध्ये थोडंसं मीठ टाकून भाजून घेतलं आहे. थंड झालेल्या मसाल्यांमध्ये ते ॲड करून मिक्सरला लावून घेतलं आहे आणि खूप छान टेक्स्चर असलेलं असं जरासं जाडसर असा आपण मसाला काळा मसाला बनवून घेतला आहे. बघू शकता तुम्ही त्याचा रंग किती उत्कृष्ट आलेला आहे. ह्याच्यापासून एक रेसिपीसुद्धा तुम्हाला पुढे बनवून दाखवते मी. मस्त बॉटल्समध्ये स्टोअर केला आणि वर्षभर याला काही होणार नाही. ही बघा, ही सुकी मच्छी आहे, काड म्हणतात त्याला आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. कांदा मस्त खरपूस भाजून घेतला, त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून, घरचा लाल मसाला, हळद टाकून, त्याच्यामध्ये आपला बनवलेला काळा मसाला टाकून सगळं परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये ही जी सुकी मच्छी आहे ना भिजवून ठेवली होती ती याच्यात ॲड केली. एक बटाटा घातला आहे आणि इतकं सुंदर झालं होतं ना, हे खरंच छान झालं होतं. थोडेसे कोकम किंवा तुम्ही त्याच्यामध्ये आमसुलं वगैरे असतील ना ती टाका आणि बनवून तर बघा एकदा.